कारण की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर जर स्वस्थ असेल तर माणसाचं मन तंदुरुस्त राहत आहे. माझ्या मते मानसिक स्वास्थ्य अतिशय गरजेचं आहे व्यक्तीला. की समोर चालून अशा लोकांची फिजिकली हेल्थ पण बिघडून गेलेली. जिमचा फंडा आजकाल अगदी बरोबर. प्रचलित आहे. प्रचलित. आणि कुठंतरी प्रदर्शन करायचंय, कुठंतरी दुसऱ्याला दाखवायचंय, कुणाला तरी दाखवायचं बाबा मला. त्या उद्या वेळेत जास्त बेनिफिट पाहिजे त्यांना. बरोबर. त्यावेळेला त्यांची कुठेतरी तब्येत आणि फिटनेस बनत असतो. बरेच सर सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. चालू जिम मध्ये अटॅक आलेले लोकांना. त्यांचा मृत्यू देखील झाला. पण मानसिक स्वास्थ्य जास्त काय गरजेचं आहे? मला एक सांगा तुमचा कल जास्त मानसिक स्वास्थ्यावर काय आहे? कोणीतरी विराट कोहलीनं जसं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, अक्षरशः एक रनसाठी त्याला झुंज द्यावी लागली. विराट कोहलीने स्वतः सांगितलेलं आहे एका इंटरव्ह्यू मध्ये, तर जी भेटणारी मनाला शांतता आहे ते अतिशय महत्वाची. स्वागत आहे मित्रांनो तुमचं परत एकदा एका नवीन विषयामध्ये. आजचा विषय हा तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाचा विषय आहे, कारण विषय आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आता तुम्हाला वाटत असेल आरोग्य म्हणजे फक्त शारीरिकच आरोग्य असतं, पण तसं नाही मित्रांनो. माणसाला दोन प्रकारची आरोग्य असतात. एक असतं मानसिक आरोग्य, दुसरं असतं शारीरिक आरोग्य. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य त्यालाच आपण फिजिकली हेल्थ आणि मेंटल हेल्थ असं म्हणतो. बरेच लोक या ठिकाणी मी बऱ्याच लोकांना भेटलेलो आहे. बरेच लोक हे फिजिकली तर फिट असतात परंतु मेंटली फिट नसतात. अशाच विषयाचे तज्ज्ञ आजचा विषयच तो आहे आपला, आणि त्या विषयाचे तज्ज्ञ आजचे आपले पाहुणे आहेत गौरव भोसले सर. गौरव भोसले सर मानसिक आरोग्याविषयी खूप गंभीर आहेत. त्यांचं असं मत आहे की मानसिक आरोग्य माणसानं हे जपलं पाहिजे. एक मानसिक आरोग्य व्यवस्थित जपणारा व्यक्तीच एक चांगलं फिजिकल हेल्थ तयार करू शकतो, आणि त्यासाठी ते स्वतः पण मानसिक आरोग्याकरिता ते स्वतःवर प्रयोग करत असतात. मग मेडिटेशन असतील, योगासनं असतील किंवा अन्य गोष्टी असतील. तर अशाच आपल्या या आजच्या आगळ्या पाहुण्यांना भेटणार आहोत. आजचे पाहुणे आहेत गौरव भोसले सर. भोसले सर नमस्कार. स्वागत आहे तुमचं. सर मी तुम्हाला अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की मानसिक स्वास्थ्याविषयी तुम्ही बोलत असता. बरोबर. तर सर साधा सरळ आणि सोपा प्रश्न आहे माझा तुम्हाला, काय जास्त महत्त्वाचं आहे? मानसिक स्वास्थ्य जास्त महत्त्वाचं आहे की फिजिकली? तसं पाहायला गेलं तर शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य ह्या तशा बघितलं तर दोन्ही पण गोष्टी माणसाच्या आरोग्यासाठी दोन्ही पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. बरं. कारण की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अच्छा. एकाच धातूपासून बनलेल्या आहेत, परंतु एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं की माणसाच्या शरीराला शरीर जर स्वस्थ असेल तर माणसाचं मन तंदुरुस्त राहते, आणि जर माणसाचं मन तंदुरुस्त असेल तर ते माणसाचं शरीर तंदुरुस्त राहते. त्याच्यामुळं जितकं माणसाला शारीरिक स्वास्थ्य आवश्यक आहे तितकंच मानसिक स्वास्थ्य आवश्यक आहे, आणि जितकं मानसिक स्वास्थ्य गरजेचं आहे तितकंच शारीरिक स्वास्थ्य देखील गरजेचं आहे. अगदी बरोबर. ठीक आहे सर, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य आपण मान्य करूया की ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत काय. पण मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जी लोक शारीरिक कसरतीवर जास्त भर देतात, गोष्ट ती चांगलीच आहे, त्यात काही शंका नाही, परंतु मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे की ते त्यांच्या मेंटल हेल्थवर काम करत नाहीत, आणि पुढं चालून मग अशा लोकांचं असं झालेलं आहे की समोर चालून अशा लोकांची फिजिकली हेल्थ पण बिघडून गेलेली, ढासळलेली अक्षरशः. म्हणजे आपण त्यावरती एक थोडक्यात आता उदाहरण देऊयात की आजकालची जी तरुण पिढी आहे, तरुण पिढीला एक आकर्षण आहे ते म्हणजे एक जिमचा फंडा आजकाल अगदी प्रचलित आहे. प्रचलित. तर भरपूर ठिकाणी, भरपूर शहरामध्ये, भरपूर ठिकाणी. बरोबर, अगदी बरोबर. तर तरुण हे काय होतात ऍक्च्युअल मध्ये ते आकर्षित झालेले आहेत त्या जिमकडे. आकर्षित म्हणजे मला तब्येत बनवायची आणि कुठंतरी प्रदर्शन करायचंय, एक डोक्यात असते त्यांच्या. बरोबर. आणि ते मेंटली कुठंतरी ते आरोग्यासाठी चाललोय, फिट होण्यासाठी चाललोय म्हणून नाही, कुठंतरी दुसऱ्याला दाखवायचंय, कुणाला तरी दाखवायचंय बाबा मला, ह्या उद्देशानं पुढे चाललं. स्वतःसाठी जाण्यापेक्षा मला कुणाला तरी दाखवायचं असं सध्याचा तरी ट्रेंड तसाच आहे. आणि मग काय होतंय त्या टायमिंगला ते त्यांना, आणि त्यात आणखीन कसं आहे कमी वेळेत जास्त बेनिफिट पाहिजे त्यांना. बरोबर. कसरत करायला वर्षानुवर्ष लोक कसरत करतात, त्यावेळेला त्यांची कुठेतरी तब्येत आणि फिटनेस बनत असतो. बरोबर. परंतु ही जी मंडळी ती आता नवीन पिढी काय करते, लवकरात लवकर फास्ट जाण्यासाठी कुठेतरी जिममध्ये जातात,
आणि मोठे मोठे रॉड डंबेल्स वगैरे उचलतात. बरोबर. आणि मग त्याचं काय होते, त्यांच्या शरीरावरती त्याचे साईड इफेक्ट होत आहेत. बरं. काय होते, कुठेतरी मणक्यात गॅप पडेल होय. किंवा कुठेतरी फिजिकली दुसराच कुठला तरी प्रॉब्लेम त्यांना मसल्स. आणि बरेच सर सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. चालू जिममध्ये अटॅक आलेले लोकांना, जिम चालू असताना अटॅक आलेले. अगदी बरोबर आहे. म्हणजे काय होते, कुठेतरी ते मनाने वीक आहेत, मानसिकदृष्ट्या ते फिट नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम येत आहे. आता आपण आत्ताच्या जगामध्ये बघतोय की भरपूर असे लोक आहेत की त्यांचा फिजिकली आपण पाहिल्यानंतर त्यांना असं वाटतं की ते एकदम मजबूत दिसतात. बरोबर. शरीर त्यांच्या अंतर्गत त्यांच्या मनामध्ये नेमके काय चालू आहे ते स्वतःला देखील जाणून घेत नाहीयेत. त्यांच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम होतोय त्यांना सुद्धा समजत नाही. आणि म्हणून दिसायला ते फिट दिसत असले तर अशा लोकांना सुद्धा कॅन्सर येतोय किंवा वेगवेगळे अटॅक वगैरे असले प्रकार उद्भवत आहेत आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ही जी मंडळी आहे, ही जिममध्ये जाणारी मंडळी, बरोबर का, ही स्वतःला फिजिकली फिट करून घेणारी, हे लोक त्यांच्या मेंटल हेल्थवर जास्त काम करत नाहीत, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मी असा की प्रत्येकाला तसा दोष देणार नाही. म्हणजे ठराविक मंडळी जी आहे, आताच मी तुम्हाला म्हटलं की जी नवीन पिढी त्या आकर्षणानं, बरोबर, कुठला तरी त्यांचा म्हणजे उद्देश नाही किंवा मनाची तयारी नाही तशी, आणि बिंदास जातात कुठेतरी प्रदर्शन करायला वगैरे, स्वतःला दाखवायचे, दुसऱ्याला इम्प्रेशन पाडण्यासाठी, अगदी करण्यासाठी जातात. अशा मंडळींबद्दल मी बोलतोय. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जो व्यायाम प्रकार जो करताय आता सध्या, तो जिमचा प्रकार आहे, त्याच्या आधी थोडासा वर्कआउट करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीचा व्यायाम करणं गरजेचं आहे. जसं की आपण म्हणतो जोर डीप झाला, थोडंसं वॉर्मअप, रनिंग, अशा प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराचा तालमीतला व्यायाम, ज्या प्रकारे आपण तालमीतला व्यायाम होतो त्या प्रकारचा व्यायाम आपण त्यांनी केला पाहिजे. जरा थोडासा वॉर्मअप, त्याच्यामध्ये त्यांचा वॉर्मअप होतोय, त्यांचं मन, बॉडी आणि श्वास ह्याचा एकत्रित मिलाप होतोय, एक कॉन्सन्ट्रेट होत आहेत आणि त्याच्यातून त्यांच्या शरीराला जास्त बेनिफिट भेटणार आहे. त्याच्यामुळे बरोबर आहे. मग मानसिक स्वास्थ्याविषयी काय तुमचं मत आहे? हे झालं फिजिकली, बरोबर. मग मानसिक स्वास्थ्य जास्त काय गरजेचं आहे हे मला तुम्हाला विचारायचं आहे. बघा, आता आपल्याला मगाशीच आपण बोलता बोललो, मला एक सांगा तुमचा कल जास्त मानसिक स्वास्थ्यावर काय आहे? अगदी म्हणजे काय होते माहिती का, तुम्ही प्राधान्य जास्त मानसिक स्वास्थ्याला देता, बरोबर. अगदी. मग याचं कारण काय, मला ते जाणून घ्यायचं. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आपल्या सगळ्या जनतेला पटेल असं उदाहरण सांगतो. आपले सगळी जनता भारतातील क्रिकेट हा तर बघतो खेळ, क्रिकेट सगळे बघतात, लोकप्रिय गेम आहे. तर क्रिकेटमधला किंग, अख्ख्या जगामधला किंग क्रिकेटचा असेल तर तो कोणी तर विराट कोहली. बरोबर. विराट कोहलीनं जसं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं 2008च्या दरम्यान, मला वाटतंय काहीतरी पदार्पण केलं, तसा त्याचा खेळामधला जो परफॉर्मन्स होता एकदम जबरदस्त आणि सातत्यपूर्व खेळ त्याने केला. आणि ह्या सातत्याचा जर विचार केला गेला तर त्याच्या मागे विचार केला तर त्याच्या मागचा जो होता तो त्याचा फिटनेस होता, ह्या सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे त्याचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं होतं असं सगळ्या जगाला वाटत होतं. परंतु काही कालावधी गेला, 2017-18 साल आलं मला माझ्या मते. त्या सालानंतर त्याचे 4 ते 5 वर्षे अशा प्रकारे गेली की म्हणजे त्याचा फॉर्म अक्षरशः एक रनसाठी त्याला झुंज द्यावी लागली. जिथं रनांचा महापूर त्यानं केलेला होता तिथं त्याला एका रनासाठी जिजाऊ म्हणजे कसरत करावं लागली, स्ट्रगल करावं लागलं त्यासाठी त्याला. मग त्याच्यातून नंतर त्याला असं सिद्ध झालं की त्याला कुठलं तरी मनावरती दडपण आहे त्याच्या. एवढा फिजिकली फिट असणारा खेळाडू देखील अशा प्रकारच्या स्पेसमधून जातोय, तर त्याचं कारण विराट कोहलीनं स्वतः सांगितलेलं आहे एका इंटरव्ह्यूमध्ये की मी अक्षरशः ड्रेसिंग रूममध्ये बसल्यावरती मला एकटेपणा जाणवतो. म्हणजे त्याचा नॅचरली खेळापासून तो लांब गेलेला, त्याचं मानसिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडलेलं होतं. आणि त्याच्यानंतर काही कालावधीनंतर त्याच्या हे लक्षात आल्यानंतर त्यानं स्वतःच्या फिटनेस बरोबर स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यावरती देखील काम करायला लागला. आणि त्याच्यानंतर परत त्याचा फॉर्म कंटिन्यू चालू झाला, पूर्वीसारखा कंटिन्यू झाला. आणि आता आपण विराट कोहली बघतोय तर त्याचं योगदान सर्वांनाच माहिती. बरोबर. हे म्हणजे तुम्ही इतकं महत्त्वाचं उदाहरण पटण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे त्यानं जर तुमचं म्हणजे या उदाहरणामधून असं स्पष्ट होतं की त्यानं जर त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर काम केलं नसतं, अगदी बरोबर, त्याच्या मेंटल हेल्थवर काम केलं नसतं तर तो परत फिजिकली फिट होऊ शकला नसता. आणि परत फिजिकली फिट होऊ शकला नसता तर परत त्याचा जो फॉर्म आहे पहिल्यासारखा तो झालाच नसता. हे याच्यातून सिद्ध होते, बरोबर का? होय.
बरं ठीक आहे, आणखी मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मग तुम्हाला असं म्हणायचं का की हे जे जिममध्ये जाणारे लोक आहेत, जे जिम प्रकार तुम्हाला आवडतो का नाही, मला ते सांगा अगोदर. आता कसं आहे, आजकालचा ट्रेंड आहे जिमचा. हा. मला त्या लोकांना विरोध नाही. आणि मला हे- आणि मला तुम्हाला- आणि मला तुम्हाला हे पण- त्यांनी स्वतःचे बिझनेस जिम वगैरे काढून ठेवलं, त्यांना माझं काय म्हणणं नाही हां आहे. हां परंतु तसं बघायला गेलं तर हे एक प्रकारचं आकर्षण आहे. सगळ्यात पहिल्यांदा माझं मत असं आहे वैयक्तिक, की सर्वांनी एक आपली पारंपरिक जो व्यायामाचा प्रकार आहे, म्हणजे तालमीतले व्यायाम, तालमीतले जोर म्हणा, डिप्स म्हणा, होय किंवा रनिंग धावणे म्हणा, अशा प्रकारच्या वर्कआउटवरती जास्त भर दिला पाहिजे. भर दिला त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर सूर्यनमस्कार, ह्याच्यामध्ये आपलं शरीर, मन आणि आपला एक श्वास, ह्या तिन्हींची एक लय तयार होते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपली मसलची तर ग्रोथ म्हणजे शारीरिक फिटनेस तर आपल्याला भेटतोयच, 100%. पण त्याबरोबर जे भेटणारी मनाला शांतता आहे ते अतिशय महत्त्वाची आहे. आणि खूप म्हणजे त्यामधून बेनिफिट स्वतःच्या शरीराला तर जाणवतातच आणि समोर बघणाऱ्यांना सुद्धा. बरं, मला तुम्हाला पर्सेंटेजमध्ये विचारायचं आहे. समजा जर 80% लोक जर जिममध्ये जात असतील काय, तर त्यातले किती टक्के लोक आपल्या मेंटल हेल्थवर काम करत असतील? खूप कमी प्रमाणे. तरी पर्सेंटेजमध्ये जनरली आकडा सांगायचा असला तर आत्ताच्या काळात तर माझं मत आहे की जवळपास 80% लोक ही त्यामध्ये फक्त शरीरालाच इम्पॉर्टंट म्हणून जातात आणि मनावरती बिलकुलही काम करत नाही. त्यामध्ये फक्त फरकच एवढा आहे की ते शरीरावर काम करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी हार्मोन चेंजेस होत असतात. आपण ज्यावेळी शारीरिक काहीतरी कसरत करत असतो ना, बरोबर, त्यावेळी थोडंसं काहीतरी शरीरामध्ये हार्मोन चेंज होऊन त्या मेंटल हेल्थसाठी काहीतरी इफेक्टिव्ह असतात. बरोबर, मेंटल हेल्थ सुधारते, होय. परंतु प्रॉपर ते स्वतःच्या मेंटल हेल्थवरती काम करत नाही आहेत. आणि असं पण खूप ठिकाणी झालेली गोष्ट की लोक जिममध्ये तर एकदम मोटिवेट होऊन जातात, जोशमध्ये जातात, बरोबर, परंतु हार्डली हार्ड 2 महिने 3 महिने 4 महिने आणि 4 महिन्यानंतर जर तुम्ही त्याला भेटले, अरे तू जिमला जात होतास ना, काय झालं? तर ते म्हणतात मी जिम सोडली. अगदी बरोबर. जिम सोडण्याचं काय कारण आहे? अहो, हे मेंटली फिट नाहीत हे लोक. हे तुम्हाला सांगायचं, मला हेच सांगायचं आहे की ते कुठंतरी काहीतरी प्रदर्शन करायलाच गेलेत. कुठला तरी डोक्यात विचार त्यांच्या वेगळेच आहेत. ते त्याच्यामुळं त्यांचं काय होतं, एक सातत्य राहत नाही. सातत्य जोच व्यक्ती ठेवू शकतो तो मेंटली फिट आहे. क्या बात आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जो व्यक्ती सातत्य जो ठेवू शकतो याचा अर्थ तो मेंटली फिट आहे. अगदी. आणि कुठल्याही यशाच्या पाठीमागं सातत्य हे खूप गरजेचं आहे. आणि हे सातत्य मिळवण्यासाठी तुम्हाला मेंटली फिट राहावं लागेल, असं तुमचं म्हणणं आहे समजा थोडक्यात. होय, बरोबर आहे. पण गौरव सर, हा सर्वसामान्य जो व्यक्ती आहे, आता यानं आपली मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि चांगलं शांत सुरळीत जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे? बरं, आपल्याला मेंटल हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर योगा, प्राणायाम, त्याच्यानंतर ध्यान, ह्या गोष्टींचा सातत्यपूर्वक, जसं की आपण फिजिकल हेल्थसाठी आपण जसं फिटनेस करतोय, म्हणजे जिम वगैरे तालीम वगैरे जॉईन करतोय, तसं मेंटल हेल्थसाठी ह्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे. आणि जर ह्या गोष्टीचा अवलंब केला तर माणसाची मनाची स्थिती मजबूत होणार आहे. म्हणजे त्याचं काय, मनाच्या अवस्था आहेत. मनाच्या अवस्था आपण कुठल्या म्हणू शकतो की बघा, एक चांगलं मन आहे, चांगल्या मनाच्या अवस्था पण आहेत आणि वाईट मनाच्या पण अवस्था आहेत. अगदी बरोबर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला राग, द्वेष, मत्सर, मोह, माया ह्या गोष्टी आजकाल आहेत. त्या चांगल्या मनाचा कल आहे, भरपूर वाढला, चांगल्या मनाचा कल आहे. आणि वाईट मनाचा कल म्हटलं तर कुठला येतोय, द्वेष, राग, तिरस्कार, बरोबर की नाही, मोह, माया, बरोबर, ह्या जगतात माणूस पडलेला आहे. आणि म्हणजे चांगल्या मनाचा कल, शांतता, संयम, ह्या गोष्टी माणसामध्ये राहिलेल्या नाहीत. तर ह्या गोष्टीवरती प्रभुत्व मिळवायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी ध्यान, प्राणायाम, मेडिटेशन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण गौरव सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, माणूस एका ठिकाणी शांत बसायलाच तयार नाही हो आजच्या काळात. बरोबर आहे. म्हणजे कारण ध्यान करायचं म्हटलं ना तर तुम्हाला कमीत कमी 10-15 मिनिटं तर बसावं लागेल. तेवढे सुद्धा पेशन्स माणसामध्ये राहिले नाहीत. आजची स्थिती अशी झालेली आहे. मग हे काय झालेलं आहे असं? आपल्या सभोवतालचं जे वातावरण दिसतंय आपल्याला, म्हणजे क्षणभंगूर गोष्टी आहेत, ज्याचा आयुष्यामध्ये काय, आता मला सांगा, पैसा. आजकाल माणूस पैशाच्या मागं पळायला लागला, परंतु तो पैसा त्याच्या आयुष्यात कामाला येणार आहे का? आपण आयुष्यभर कष्ट करत जातोय, पैसा कमवतोय, आपल्या मुलाबाळांसाठी कमवतोय. अगदी बरोबर.
पुढच्या पिढीसाठी कमवतोय. आपण आपल्यासाठी पण स्वतःला तो पैसा म्हणजे व्यवस्थितपणे वापरत नाही आणि एक आयुष्य संपून जाते. म्हणजे कशासाठी आपण काय केलंय, कशासाठी कमवतोय, तर तो पैसा कामाला येतोय का ॲक्च्युअलमध्ये त्या व्यक्तीला पुढे भविष्यात. बंगला बांधतोय, सगळ्या गोष्टी करून जातोय, परंतु ही पैसा त्याला आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना पूर्ण आयुष्य आपलं स्ट्रेसमध्ये काढतोय. आणि ॲक्च्युली म्हणजे समाधान त्यातनं भेटते की माणसाच्या आयुष्याचा जगण्याचा आधारच मेन आहे की समाधान आणि आनंद. खरंच त्या पैशामुळं त्याला म्हणजे पूर्ण समाधान भेटते. आणि ह्या गोष्टी त्याच व्यक्तीकडे येऊ शकतात असं वाटतं जो मेंटली स्ट्रॉंग आहे, जो पीसफुल आहे, मेंटली शांत आहे, अगदी संयमी आहे, अशाच लोकांकडे ह्या गोष्टी येऊ शकतात. हे पण त्यातलं एक गोष्ट आहे. आणि आजच्या काळामध्ये सर कसं झालंय, धावपळ खूप झाली लोकांची. काम, स्ट्रेस, कम्पेअर करतो आपण एकमेकांना, बरोबर का. हा माझ्या समोर निघून गेला, तो माझ्या समोर निघून गेला, पण सर्वांचा एंड एकच आहे, बरोबर का. सर्व संपणार आहे. मग हे स्ट्रेस घेऊन बऱ्याच लोकांच्या हे स्ट्रेसमुळं फिजिकली हेल्थ एवढ्या डॅमेज झाल्यात सर. आज जर आपण दवाखान्याची स्थिती जर बघितली, खूप शिकलेले लोक आहेत, बरोबर, हॉस्पिटलमध्ये येतात, ॲडमिट आहेत. आणि असं नाही की सगळे ते गरीबच आहेत, श्रीमंत वर्गामध्ये पण खूप लोक असे आहेत हॉस्पिटलमध्ये येतो, गोळ्या चालू झालेल्या आहेत. बरोबर. मग तुमच्याकडे तर पैसा आहे, मला काय म्हणा, तुमच्याकडे तर पैसा आहे ना, तुमच्याकडे नाव पण आहे, तुम्हाला 4 लोक, तुमच्याकडे प्रतिष्ठा पण आहे, परंतु तो पैसा त्यांना कामाला येत नाही. पण तुम्ही मेंटली पीसफुल नाहीत ना. बिलकुल नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हेच झालं ना. होय ना. म्हणजे आपण एक उदाहरण देऊ शकतो. मेंटली हेल्थ जर नसेल, मला तुम्हाला एक उदाहरण मगाशी सांगायचं होतं. जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे दैनंदिन जीवन जगतोय, त्याला थोडासा शारीरिक त्रास जाणवला, तर तो ट्रेस म्हणून एक चेकिंग करतोय डॉक्टरांकडे जाऊन, आणि चेक केल्यानंतर त्याला समजतंय की त्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, बरोबर का. कॅन्सर झाल्यानंतर ज्या वेळी त्या व्यक्तीला समजतंय की मला कॅन्सर झाला आहे, त्या व्यक्तीला त्यावेळेला काय होतंय, तो खचून जातोय प्रॉपरली. म्हणजे त्यानंतर त्याला गोळ्या औषधांचा उपचार चालू होऊन देखील तो जगत नाही. खूप कमी वर्ष जगतोय तिथून पुढची. मेंटली तिथेच तो वीक होतोय. त्याच्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य कमी होईल. बरोबर आहे. जास्त महत्त्व जर दिलं तर आपण मेंटल हेल्थला देणं गरजेचं आहे. परंतु आजकालची तरुण पिढी किंवा आजकालची जनता म्हणता येईल आपल्याला, त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये. गौरव सर, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की फिजिकली हेल्थ आपली बिघडली आहे असं आपल्याला समजतं. फिजिकली हेल्थ बिघडली की आपण लगेच दवाखान्यात जातो. म्हणजे मला जर समजा डोकेदुखी होत असेल तर मी लगेच जाणार डॉक्टरकडे, ताप आला असेल लगेच जाणार डॉक्टरकडे, बरोबर आहे. आणखी काही त्रास होत असेल मला, बरोबर, मी लगेच दवाखान्यात जाणार, बरोबर का. म्हणजे आपली फिजिकली हेल्थ बिघडली हे लोकांना समजतं, पण आपली मेंटल हेल्थ बिघडली हे लोकांच्या लवकर लक्षात येत नाही. याचं काय कारण आहे? बघा, तोच विषय महत्त्वाचा होतोय. तुम्हाला मी म्हटलं मगाशी की लोकांना जर थोडासा ताप सर्दी झाली की लगेच कळते आपल्याला शरीरामध्ये काहीतरी डिफॉल्ट आहे. बरोबर, लगेच जाणीव होते. कारण की परंतु मेंटल हेल्थवरती लोक ह्या क्षणभंगूर जगामध्ये वावरत असल्यामुळं सतत कुठेतरी मोबाईल बघत राहिले किंवा समोरचा व्यक्ती कसा माझ्यापेक्षा सुंदर आहे किंवा काहीतरी वेगळा आहे, ह्या गोष्टींकडे कम्पॅरिझन सारखा करत असतो दुसऱ्याशी. सतत कोणत्या ना कोणत्या विचारात आहे, तो स्वतःच्या विचारांवरती कधीच लक्ष देत नाही. हे वास्तव. आणि हे विचार करून करून समाजामध्ये त्याचं जे काही संबंध आहे ते पण बिघडायला लागतात. बरोबर. कुटुंबात असू द्या, समाजामध्ये असू द्यात, ह्या गोष्टी होत असतात. आणि ह्या गोष्टीचा कुठंतरी त्याला ताण त्याच्या शरीरावरती होत असतोय. आणि हा त्रास ह्या इतर विचारांमुळे त्याला दिसून येत नाही. म्हणजे त्याला त्याची जाणीव सुद्धा होत नाही की आपल्याला हा आतून त्रास. आणि आजूबाजूला असे काही लोक पण नसतात त्याला सांगणारे. समजा फिजिकली हेल्थ बिघडली, बरोबर, अरे तुला डोकं दुखायला, तू काय कर, अमुक डॉक्टरकडे जा,
पण मेंटल हेल्थ बिघडल्याच्यानंतर असं सांगणार कोण नाही ना सांगायला. आणि महत्वाचे म्हणजे आणि मेंटल हेल्थ बिघडले सांगायची समाजामध्ये आपल्याला लाज वाटते. लाज वाटते. बरोबर, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण नुसतं सांगायला जरी गेलं खरं तर की अरे मला खूप मानसिक त्रास आहे एवढं जरी सांगायला गेलं तर आपल्याला वाटतं की हा माझा एक चेष्टेचा विषय लोकांसाठी होऊ शकतो म्हणून आपण सांगतच नाही. आणि तो मग उपचार करायला जाण्यासाठी मानसशास्त्र तज्ञाकडे जायला तो जात नाही शक्यतो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तो स्वतःकडे लक्ष न देण्यामुळेच ते स्वतःचे आजार स्वतः उद्भवून आणलेले असतात. बरोबर. जर त्यानं सुरुवातीपासूनच जर तो स्वतःमध्ये राहिला असता, स्वतःवरती त्यानं काम केलं असतं तर ह्या गोष्टी त्याला उद्भवल्याच नसतात. आणि आता जर स्वतःमुळेच प्रॉब्लेम उद्भवलाय तर त्यानं थोडासा मानसशास्त्र तज्ञांचा थोडासा आधार घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो दवाखाने लोकांना 1760 माहिती आहेत, पण मानसोपचार तज्ज्ञ पण असतात आणि त्यांचे ॲड्रेस कुठं आहेत हे लोकांना अद्यापपर्यंत माहिती नाही. माहीतच नाही. बरोबर. मग आता नेमके मानसोपचार तज्ज्ञ कमी पडाले हे क्षेत्र वाढवण्यासाठी का लोकांची चूक आहे, काय झालं नेमकं? नाही, ज्याप्रमाणे दवाखाने लोकांना माहिती झालेत त्याप्रमाणे हे मानसोपचार तज्ज्ञ यांचे कार्यालय कुठं आहेत हे लोकांना आणखी का माहीत झालं नाही. ह्याच्यामध्ये कसं आहे, मानसशास्त्र तज्ज्ञांची काही चुकी नाही आहे. चुकी नाही. इथं होतंय काय, जर ज्याला तहान लागली त्यानं विहीर खांदायला गेलं पाहिजे. बरोबर. विहीर येणार नाही तुम्हाला पाणी पाजायला. बरोबर आहे. बरोबर. तसाच हा प्रकार होतोय. ज्याला त्रास होतोय त्यानं स्वतः पहिल्यांदा ते डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे स्वतः. बरोबर. आणि ते मला असं म्हणायचं तिथं काय तुम्हाला कुठल्या प्रकारचा गोळ्या देणार आहेत किंवा काय करणार आहेत, डॉक्टरांच्या ट्रीटमेंटनुसार तुम्हाला योग्य सल्ला देऊन तुम्हाला योग्य उपचार होणार आहे तुमच्यावरती. अगदी बरोबर. तो घेणं गरजेचं आहे. जसं की इथं ताप आल्यानंतर तुम्हाला एक गोळी डॉक्टर देणार आहेत, तसंच इकडे गोळी देणार. काही कालावधीसाठी तुम्हाला तो गोळ्यांचा कोर्स पूर्ण करायचा आहे आणि ते सांगतील त्याप्रमाणे थेरपी असतात भरपूर, या थेरपींचा वापर करायचा आहे. बरोबर. आणि तुमच्या मेंटल हेल्थमध्ये सुधारणा करायची. बरं, हे जे मेंटल हेल्थ जे आपण म्हणतो, मला दिवसाचं शेड्यूल सांगा एखाद्या व्यक्तीचं काय असायला पाहिजे, दिवसभरात त्यानं काय काय गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे त्याची मेंटल हेल्थ एकदम व्यवस्थित राहील. सर्वप्रथम आपण शारीरिक हेल्थ बरोबर ती योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आपण जे सुरुवातीला बोललो ते योगाचे प्रकार. त्यानंतर एखादा तास त्याच्यासाठी द्यायला आपण सकाळचा. परत दिवसभर आपण सकारात्मक जसं आपण ह्या गोष्टी करतो, ध्यान, प्राणायाम ह्या गोष्टी केल्यानंतर काय होते, तुमच्यामध्ये सकारात्मक गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टींचा वावर वाढतोय. निगेटिव्हिटी तुमच्यातली कमी होत जाते. मग त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आणि एखादी चांगली पुस्तकं म्हणजे आपल्या मेंटल हेल्थसाठी चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगले मित्र बनवले पाहिजेत. हे पण एक पुस्तक तुम्ही ठेवलंय, काय आहे पुस्तक? आता बघा, हे श्री रविशंकर यांचं पुस्तक आहे. बरं. हे आध्यात्मिक गुरुदेव आहेत. तर सर्वांना सर्वांना माहिती आहे, द आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आहे, ती आध्यात्मिक क्षेत्रातली संस्था आहे आणि ती शरीर आणि मेंटल हेल्थवरती काम पण करते. हे पुस्तक तुम्ही वाचत असता. तर आपण सांगितलं जसं आध्यात्मिक क्षेत्र हे मनावरती म्हणजे मानसिक स्थितीवरती सुधारणा करण्यासाठी खूप उपयुक्त असं क्षेत्र आहे आध्यात्मिक क्षेत्र. बरोबर. कारण की त्यामध्ये काय होतंय की तुमचे जे मनाचे जे वाईट गुणधर्म आहेत, मोह, माया, मत्सर, राग, द्वेष, हे सगळे तुमचे कमी करून मनाचे जे चांगले गुणधर्म आहेत, जसं की आपण बघतोय करुणा, नम्रता, प्रेम, बरोबर, अशा गुणांची त्याच्यामध्ये ग्रोथ होते. बरोबर. त्यामुळे अशा काहीतरी आध्यात्मिक क्षेत्राचा थोडासा वापर करणे, म्हणजे असे पुस्तकं वाचल्यानं पण तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकतं. तुमच्या मेंटली हेल्थसाठी, पीसफुल याच्यासाठी आणखी काय करता येईल? आणखी तुम्हाला सांगितलं, आपण समाजामध्ये वावरताना, आपल्या मित्रांशी बोलताना संवाद वाढवला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कशा संबंधी? चांगल्या गोष्टींची चर्चा केली पाहिजे, पॉझिटिव्ह विषयावर चर्चा केली पाहिजे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपल्या मेंटली हेल्थला जे काहीतरी बाबा ग्रोथ दिला, अशा काहीतरी गोष्टी, असं काहीतरी म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी, काय पॉझिटिव्ह गोष्टी. बरोबर आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन कामकाजाच्या गोष्टी सोडून विनाकारण वायफळ चर्चा न करता. बरोबर आहे. आपल्या म्हणजे कामात तर आपण कंटिन्यू असतोच, पण त्या कामाच्या व्यतिरिक्त पण काहीतरी वेगळी चर्चा झाली पाहिजे, होणं गरजेचं. आणि त्याच्यासाठी 4 लोक, साहजिकच त्याच्यासाठी चांगले 4 लोक आपल्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे. बरं, मला सांगा, आजच्या काळामध्ये इंटरनेट
इंटरनेटचा मेंटल हेल्थ करणं म्हणजे माणसाचा मेंदू शांत करण्यासाठी काही इंटरनेट काम करू शकतं का सर माणसासाठी? हे बघा, इंटरनेटने तर आजकालच्या जगामध्ये हे इंटरनेट आणि हे मोबाईल जे यंत्र आहे, ह्या यंत्रामुळे आपल्या शरीरावरती एकदम बिकट परिणाम व्हायला लागलाय. बरं, आपण ह्याच्यामध्ये काय बघतोय हे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा तुम्ही, त्यात बघण्यासारखं खूप आहे. बघण्यासारखं खूप आहे. जर ह्याचा चांगला उपयोग जर कराल, जर ह्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी तुमच्या मेंटली शारीरिक हेल्थसाठी आणि मेंटली हेल्थसाठी जर चांगल्या गोष्टी असतील किंवा इतर नॉलेजेबल गोष्टी आहेत, बरोबर, जगामध्ये खूप ज्ञान आहे, ज्ञान मिळवण्याच्या गोष्टी त्या इंटरनेटवरती आपल्याला पाहिजे ते गुगलवरती सर्च केलं तर कुठलीही गोष्ट आपल्याला भेटते. बरोबर. तर त्या गोष्टींचं, चांगल्या गोष्टींचं नॉलेज घेतलं पाहिजे, जेणेकरून ते आपल्या स्वतःसाठी, सर्वप्रथम आपल्या स्वतःसाठी ते फायद्याचं ठरेल आणि मग ते समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा फायद्याचं ठरेल. म्हणजे इंटरनेटचा वापर सुद्धा चांगला होऊ शकतो शकतो या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं. बरोबर. बरोबर आहे सर. तुमच्या बोलण्यातून एक सरळ मला असं जाणवतं आहे की फिजिकली हेल्थला तुम्ही 2 नंबरला ठेवता आणि मेंटल हेल्थला तुम्ही 1 नंबरला ठेवता. अगदी हा भेदभाव का? 100%. आता मी मगाच्यापासून तुम्हाला जेवढी उदाहरणं, जेवढी आपली चर्चा झाली त्याच्यावरून तुम्हाला पण जाणवलं असेल की त्याच्यावर मी प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्ही मेंटल हेल्थला जास्त प्रेफर करतो. त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो मी. आता अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. बरं. गौतम बुद्धांचं एक, आणि ते एक गोष्ट आहे बघा, तुम्ही ऐकली असेल किंवा कथा आहे ती. अंगुलीमाल म्हणून एक होते, डाकूच होते ते, गुंड प्रवृत्तीची व्यक्ती होती ती. लोकांवरती दहशत करायचा प्रयत्न करायची. बरोबर आहे. पूर्णपणे एकदम खतरनाक असा दिसणारा तो. ते लोकांचे बोट वगैरे तोडून काय घालायचे, त्याच्यामुळे अंगुलीमाल असं नाव पडलेलं त्यांचं. तर ते अंगुलीमाल काय करायचा, लोकांमध्ये भय निर्माण करण्यासाठी लोकांची बोटं तोडायचा आणि त्याची माळ करून स्वतःच्या गळामध्ये घालत असायचा. तर थोड्या दिवसांनी काय होतंय, ती गोष्ट गौतम बुद्धांना समजते की अशा जंगलामध्ये असा डाकू आहे. अशा जंगलामध्ये एक डाकू आहे, खतरनाक आहे आणि लोकांची हत्या करतोय तो. तर ह्यावरती गौतम बुद्धांनी स्वतःच त्या व्यक्तीचा सामना करायचा, अंगुलीमालचा स्वतः सामना करायचा म्हणून स्वतः भेटायला निघाले. बरोबर त्यांची समोरासमोर भेट झाली. भेट झाल्याबरोबर लोकांनी त्यांना अडवलं पण होतं. एवढी दहशत निर्माण झालेली असताना गौतम बुद्ध कसे काय बाबा घाबरलेत म्हणून हा प्रश्न विचारतोय अंगुलीमाल गौतम बुद्धांना, काय तुम्हाला माझी भीती वाटत नाही काय म्हणून. बरोबर का? परंतु गौतम बुद्ध काय म्हणताय ते, मला भीती काय वाटत नाही, मी शांत आहे, आतून मी शांत आहे, त्यामुळे मला भीती वाटत नाही. आणि गौतम बुद्ध निघून जातात. तो अंगुलीमाल परत त्याच्या पाठीमागे जातोय. बरोबर. गौतम बुद्धांच्या पाठीमागे जातात परत आणि गौतम बुद्धांना काय करायला लागलाय, अंगुलीमाल भीती दाखवायचा प्रयत्न करतोय, पण त्यांच्या असं का होतंय का अंगुलीमाल, मी एवढा मोठा, एवढा खतरनाक, मी एवढी दहशत बनवली, परंतु माझं असं काय झालं, परीक्षण असतो ना त्याचं तो परीक्षण तेवढ्या वेळात करतोय की एवढी माझी ताकद, एवढं मी भय, दहशत निर्माण केली, तरी देखील बुद्धांना असं कसा काय फरक पडला नाही. मग त्यावेळेला गौतम बुद्ध सांगतात आणि त्यांना जे मनाची जे दिशा आहे, जे चुकीचा ट्रॅक आहे, अज्ञान त्या अंगुलीमालाचं आहे, त्याला ते समजून त्या तिथे सांगतात आणि डायरेक्टली तो अंगुलीमाल गौतम बुद्धांच्या शरण जातोय. ह्याच्यामध्ये जीत कोणाची झाली तुम्ही मला सांगा. मेंटली जीत झाली. बरोबर. कारण अंगुलीमाल हा फिजिकली फिट होता परंतु माइंडच्या लेवलला फिट नव्हता, मेंटली तो अनफिट होता. अगदी. म्हणून मला म्हणायचं आहे की तुमच्या शारीरिक हेल्थपेक्षा मेंटल हेल्थ अतिशय इम्पॉर्टंट. सर, बुद्धांचं आणि अंगुलीमालांचं उदाहरण खरंच तुम्ही खूप छान दिलं. कारण अंगुलीमाल हा फिजिकली खरंच खूप फिट होता. बरोबर. एवढे लोक त्यांनी मारले होते, ती कथा मी पण ऐकलेली, पण बरं झालं आज परत तुम्ही सर्व प्रेक्षकांसाठी ती सांगितली. एवढा फिट होता, लोकांना मारायचा, त्यांची बोटं तोडायचा, गळ्यात घालून फिरायचा, ती बोटं सुकली की परत नवीन लोक शोधायचा आणि परत त्यांना परत त्यांची बोटं तोडायचा. आणि मग बुद्ध गेल्याच्या नंतर खरंच त्याला वाटलं असेल ना की माझी एवढी दहशत आहे आणि हा व्यक्ती मला तर घाबरतच नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मग मार्गदर्शन बुद्धांनी त्याला केलं त्यावेळेस त्याला कळालं असेल की आपण फिजिकली जरी फिट असलो तरी मेंटली फिट होण्याची आपल्याला गरज होती आणि ती बुद्धांनी आपली गरज पूर्ण केली. त्याच्यामुळे तो शरणच गेला डायरेक्ट. सर, सामाजिक जीवन जगत असताना लोकांना मेंटल हेल्थ
ठीक आहे, एखाद्याची मेंटल हेल्थ चांगली आहे, दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या कामाला ती काय येते, काय काम करते मेंटल हेल्थमध्ये? हा अतिशय चांगला प्रश्न घेतला आहे. बघा आता मी तुम्हाला एक सांगतो. आपण एखाद्या कामावरचं उदाहरण घेऊयात. एखादा प्रॉपर कुठंतरी एखादा व्यक्ती काम करतोय सपोज, तर त्या ठिकाणी शरीरानं तो फिट असतोय बरोबर, परंतु कामावरती गेल्यानंतर कुठल्या तरी गोष्टीचा त्याच्या शरीरावरती ताण येतो. बरोबर. ॲक्च्युली तो डोक्यावरती येतोय परंतु तो काय होते, पूर्ण शरीर त्याच्यामध्ये हे होऊन जाते, तणावाखाली जातोय, स्ट्रेसमध्ये जातोय. तर ह्याचं कारण नेमकं काय होते, त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट होत नाही. वरिष्ठांचा दबाव असेल म्हणा, होय, ह्या दबावाला तो बळी पडतोय कुठंतरी, आणि ही गोष्ट मॅनेज करायला त्याला जमत नाही. म्हणून त्याच्या शरीरावरती पण त्याचा इफेक्ट होतो फिजिकली हेल्थवर होतो, 100% होतो असेल. मग परंतु म्हणून तर मला म्हणायचं आहे की तुम्ही शरीरावरती पेक्षा मनावरती आणि तुमच्या मेंदूवरती काम करणं गरजेचं आहे. खरंच तुम्ही खूप महत्त्वाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की जाता जाता काय सांगायचं तुम्हाला प्रेक्षकांना आपल्या? बघा, तुम्ही जर समाजात वावरत असाल, तुमची जर मेंटली हेल्थ चांगली असेल तर तुमचे समाजाबरोबरचे रिलेशन चांगले होणार आहेत. अगदी बरोबर. तुम्हाला कामामधून येणारे 4 पैसे आहेत, बरोबर, त्या पैशाचं नियोजन कसं करायचं आहे, त्याची मॅनेजमेंट कशी करायची आहे, ह्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली वाटचाल करणार आहेत. तुमची प्रगतीच्या वाटचालीवरती तुम्ही चालणार आहेत. बरोबर. तुमच्या मित्रांचे जे नातेसंबंध आहेत, त्यांचे संबंध, मित्रांचे, नातेवाईकांचे जे संबंध आहेत तुमचे, ते आणखीन घट्ट बनणार आहेत जर तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल तर. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या इव्हेंटमध्ये तुम्हाला ह्या मेंटल हेल्थचा प्रत्यक्षात यूज होणार आहे आणि फायदा पण होणार आहे. म्हणून तुम्ही मेंटल हेल्थवरती काम करणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमची जर मेंटल हेल्थ व्यवस्थित असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी तुमचं कामात मन लागणार. बरोबर. तुमचे जे काही रिलेशन तुम्ही आत्तापर्यंत तयार करून ठेवले असतील ते रिलेशन तुमचे तसेच टिकून राहणार. या उलट आणखी नवीन रिलेशन तुमचे तयार होणार, कारण तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग, फिट आणि शांत आहात. आणखी होणार. आणि त्या कामातून येणारा जो पैसा आहे, बरोबर का, त्या पैशाचं मॅनेजमेंट कसं लावायचं हे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजणार. त्या पैशाची ग्रोथ कशी करायची हे पण चांगल्या प्रकारे समजणार. आणि ओव्हरऑल म्हणजे तुमची सगळी प्रगतीच तुमच्या मेंटल हेल्थवर डिपेंड आहे. आणि मेंटल हेल्थ व्यवस्थित असेल तर मग शारीरिक हेल्थ तुमची ॲटोमॅटिक सुधारणार, डॉक्टरांच्या चक्रातून वाचणार. प्रेक्षकांनो, या ठिकाणी गौरव सरांची आपण मुलाखत घेतली. खूप महत्त्वाची अशी ही मुलाखत झालेली आहे आणि खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांनी सांगितलेले. त्यांनी सांगितलं तुमची मेंटल हेल्थ जर व्यवस्थित असेल, एका वाक्यात त्यांनी सांगितलं तुमची मेंटल हेल्थ व्यवस्थित असेल तर तुमची फिजिकली हेल्थ ही परफेक्टच राहणार. जरी छोटे मोठे प्रॉब्लेम आले ते तेवढ्यापुरतेच, पण तुमची फिजिकली हेल्थ एवढी पण डॅमेज होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मेंटल हेल्थवर काम केलं पाहिजे हे पण त्यांनी सांगितलं. मेंटल हेल्थ व्यवस्थित असल्याच्यानंतर तुमची प्रगती कशा प्रकारे होते हे पण त्यांनी सांगितलं. तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होते, त्याच्यानंतर तुमचे रिलेशन चांगले राहतात, 4 लोक तुम्हाला कनेक्ट होतात, तुमचे नातेसंबंध चांगले राहतात हे पण त्यांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं होतं की तुमची मेंटल हेल्थ तुम्ही सांभाळा. ती जर तुम्ही सांभाळली तर तुमची प्रगती ही तुमच्या मेंटल हेल्थवरच डिपेंड आहे, असं त्यांना थोडक्यात सांगायचं होतं. मित्रांनो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. तुमचे मेंटल हेल्थ आणि फिजिकली हेल्थ याविषयी जर तुमचे काही विचार असतील तर नक्की कॉमेंटमध्ये करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गौरव सर, तुम्ही आम्हाला खरंच एवढी महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती दिली आणि आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप तुमचे पण धन्यवाद आणि तुमच्या चॅनलचे धन्यवाद. आणि नक्कीच लाटे सरांना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सर.